पुरुषांना हे 7 संकेत मिळाले तर समजून जा की ती स्त्री तुमच्यावरती फुल फिदा आहे. नमस्कार मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्याशी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागत असेल, तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देत असेल आणि तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल नेमकं काय असू शकतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. कोणताही एक हावभाव म्हणजे प्रेमाचा निश्चित पुरावा नसतो. मात्र काही वागणुकीतून एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विशेष आपुलकी, विश्वास किंवा रस असण्याची शक्यता दिसू शकते. आज आपण असेच काही सामान्य संकेत समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण असा संकेत जाणून घेणार आहोत जो केवळ आकर्षणापेक्षा विश्वास अधिक स्पष्टपणे दाखवू शकतो. सर्वात आधी येते नजर आणि चेहऱ्यावरील प्रतिक्रिया. एखादी स्त्री तुमच्याकडे वारंवार पाहत असेल, तुम्ही तिच्याकडे पाहिल्यावर ती हसत असेल किंवा अचानक नजर दुसरीकडे वळवत असेल, तर तिला तुमची उपस्थिती जाणवत असल्याचे दिसू शकते. काही व्यक्ती लाजाळू असल्यामुळे नजर चुकवतात, तर काही जण सहजपणे हसतात. त्यामुळे एका नजरेवरून लगेच प्रेमाचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. तिचे एकूण वागणे आणि त्या परिस्थितीचा संदर्भ पाहणे महत्त्वाचे आहे. दुसरा संकेत म्हणजे तुमच्याशी संवाद साधताना तिचे विशेष लक्ष असणे. तुम्ही काही सांगत असताना ती मोबाईल किंवा इतर गोष्टी बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐकत असेल, तुमच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत असेल आणि तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती तुमच्या संवादाला महत्त्व देत असल्याचे दिसते. कोणीतरी आपले बोलणे मनापासून ऐकून घेत आहे ही भावना नात्यात जवळीक निर्माण करू शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आवडी आणि सवयी लक्षात ठेवणे. तुम्ही एखाद्या दिवशी सहजपणे तुमची आवड सांगितली आणि काही काळानंतर ती व्यक्ती त्याचा उल्लेख करत असेल, तर ती तुमचे बोलणे लक्षात ठेवत असल्याचे दिसून येते. तुमचे आवडते खाद्यपदार्थ, एखादी आवड, एखादे काम किंवा एखाद्या विषयावरील तुमचे मत ती लक्षात ठेवत असेल, तर तुमच्याबद्दल तिच्या मनात लक्ष आणि आपुलकी असू शकते. चौथा संकेत म्हणजे स्वतःहून संवाद सुरू करण्याची तयारी. एखादी स्त्री अधूनमधून तुमची विचारपूस करत असेल, तुमच्याशी बोलण्यासाठी कारण शोधत असेल किंवा एखाद्या छोट्या विषयावरही तुमच्याशी चर्चा करत असेल, तर तिला तुमचा सहवास आवडत असण्याची शक्यता आहे. मात्र याचा अर्थ ती नक्कीच प्रेमात आहे असा होत नाही. काही लोकांचा स्वभावच मैत्रीपूर्ण असतो आणि ते अनेकांशी अशाच प्रकारे संवाद साधतात. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तिची उत्सुकता. तुमचे काम कसे सुरू आहे? एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाले का? तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल काय वाटते किंवा तुमचा दिवस कसा गेला याबद्दल ती स्वतःहून विचारत असेल, तर तुमच्या आयुष्याबद्दल तिला काही प्रमाणात रस असू शकतो. आपुलकी अनेकदा मोठ्या घोषणांमधून नव्हे तर अशा छोट्या विचारपुसीतून व्यक्त होते. सहावा संकेत म्हणजे तुमच्या आनंदाची किंवा अडचणीची तिला जाणीव असणे. तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीबद्दल सांगितले तर ती मनापासून आनंद व्यक्त करते किंवा तुम्ही अडचणीत असताना तुमचे म्हणणे ऐकून घेते, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल काळजी असू शकते. एखाद्या व्यक्तीला आपली अवस्था समजून घेणारा माणूस जवळचा वाटणे स्वाभाविक आहे. मात्र मित्रत्वाच्या नात्यातही अशी काळजी असू शकते. त्यामुळे यालाही प्रेमाचा ठोस पुरावा समजू नये. सातवा संकेत म्हणजे तुमच्यासोबत असताना तिचे वागणे अधिक सहज होणे. काही व्यक्ती सुरुवातीला थोड्या संकोची असतात, पण ओळख वाढल्यानंतर त्या अधिक मोकळेपणाने बोलू लागतात, आपले विचार सांगतात आणि विनोदही करतात. जर तुमच्यासोबत ती स्वतःसारखी राहू शकत असेल, तर तुमच्याबद्दल तिच्या मनात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना असण्याची शक्यता आहे. आठवी गोष्ट म्हणजे तुमच्या मताचा आदर करणे.
एखाद्या विषयावर ती तुमचे मत विचारत असेल, तुमच्या सल्ल्याचा विचार करत असेल किंवा तुमच्याशी मतभेद असतानाही शांतपणे चर्चा करत असेल, तर तुमच्या विचारांना ती महत्त्व देते असे म्हणता येईल. कोणत्याही चांगल्या नात्याचा पाया केवळ आकर्षण नसतो. परस्पर आदर आणि विश्वास त्याहून अधिक महत्त्वाचे असतात. मित्रांनो, काही वेळा एखादी स्त्री तुमच्याकडे पाहून हसते, तुमच्याशी बोलते किंवा तुमच्या जवळ सहज वावरते. अशा प्रसंगांचा चुकीचा अर्थ लावू नका. मैत्रीपूर्ण वागणूक म्हणजे प्रेमाची परवानगी किंवा नात्याची इच्छा असा अर्थ होत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक मर्यादा असतात आणि त्यांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्याला अस्वस्थ वाटत असेल तर त्याच्यापासून अंतर ठेवणे हेच योग्य आहे. खरा विश्वासार्ह संकेत कोणता, तर तो म्हणजे सातत्यपूर्ण आणि स्पष्ट वागणूक. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तुमच्याशी आदराने संवाद साधते, स्वतःहून संपर्क ठेवते, तुमच्या भावनांना महत्त्व देते आणि तुमच्यासोबत नाते पुढे नेण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त करते, तेव्हा परिस्थिती अधिक स्पष्ट होते. तरीही समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना आपण स्वतःहून ठरवू शकत नाही. त्यासाठी स्पष्ट आणि सभ्य संवादच सर्वात योग्य मार्ग आहे. शेवटी मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्याकडे पाहते, हसते, तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते किंवा तुमच्या आवडी लक्षात ठेवते म्हणून ती तुमच्यावर पूर्णपणे प्रेम करते, असा निष्कर्ष लगेच काढू नका. हे संकेत तिच्या मनात आपुलकी, विश्वास किंवा विशेष रस असण्याची शक्यता दर्शवू शकतात. पण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे अंदाजापेक्षा संवादाला महत्त्व द्या. तिच्या इच्छेचा आदर करा आणि कोणत्याही नात्यात परस्पर संमती व विश्वास कायम ठेवा. कारण खरे नाते केवळ नजरा आणि हावभावांवर नव्हे, तर स्पष्ट संवाद, विश्वास, आदर आणि दोन्ही व्यक्तींच्या इच्छेवर टिकून राहते.